कसं आहे ना मित्रांनो, गावाला असलं ना, की काम पण भरपूर असतंच बा. कामाला सुट्टी नाही. सकाळी झालं लेट, मदर म्हटली, "आवर बाबा गायांचा चाऱ्याचा टाईम होऊन गेलाय, त्या लागल्याय बघायला तुझ्याकडं." पटकट चारा-बिरा घेतला आवरून. मग आलो आपल्या शेतामध्ये चक्कर मारायला. म्हटलं बघू गहू केवढा झालाय, नाही तर चपात्या करू डाउनलोड. ते झालं, आलो गावात. इकडं पोरं पालखी धुवायचं काम चालू होतं. मला म्हटले, "तू काय उभा राहतोय, घे हातात." मी काय ये सापासप सापासप घेतली घासून. तेवढं आवरलं. आपल्याला जायचं होतं संगमनेरला. म्हटलं जरा आधी केसांना शेप देऊन घेऊ. आलो मग काय, केस वगैरे सेट केली, निघालो संगमनेरला. तिकडं आलो, जरा दिंडीचं भरपूर मटेरियल वगैरे घेतलं. त्यात काय व्हिडिओ शूट करायला टाईम भेटला नाही. आणि झालं होतं आपल्याला यायला लेट. घरून मदर आरडतच होती, "ये बाबा लवकर, टाईम झालाय, गाया बांधायच्या आहे." इकडं आलो, त्यांना म्हटलं, "पळा तुम्ही." आलोच मी. मग काय, पटापट घेतल्या सगळ्या एक 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 बांधून. टाईम जास्तच झाला होता. त्यांना लागल्या होत्या भुका. ते काय हो जर्सी जनावरे, हे मला इकडं वळ तिकडं वळ, एक तर आपल्याला सवय नाही. फार त्यांनी माझं दमवून टाकलं मला. आवरलं ते आणि आपल्याला परत फोन आला, "लवकर ये गावात, अजून तयारी भरपूर बाकी आहे." मग काय, इकडं ते आवरून घेतलं. मम्मीला म्हटलं, "तू चारा पाणी कर, मी जातो." मग काय केलं तिने पण चारा पाण्याला सुरुवात. त्याच्यात मग आलो पटकन गावात. मित्रांनी इकडं समाधी वगैरे एकदम एक नंबर करून ठेवली होती सगळं. मग पोरं पण इकडं पालखी सजवायचं काम करत होते. म्हटलं, "मला काय काम आहे?" ते म्हटले, "तू घे झाडू हातात." बरं असं म्हणते म्हटलं, "द्या मग काय, आपल्याला कामाची लाज नाही भाऊ." मग काय घेतला झाडू आणि घेतलं सगळं तिथला परिसर आपल्या मंदिराचा साफ करून. परत आलो इकडं, त्या एक नंबर केली होती बा पालखी यांनी, विशेष नाही. मग काय खतरनाक. पोरं म्हटले, "मग आम्हाला पण घे ना तुझ्या ब्लॉगमध्ये." अरे म्हटलं, "मी काय प्रोफेशनल ब्लॉगर आहे का रे?" "असू दे," म्हटली की. म्हटलं, "पाय इकडं." मग काय, त्याने पण पाहिलं इकडं. तो काय पाहिनच बा. नंतर ओके. म्हटलं, "बस झालं, आता उद्या बघू बाकीचं."